गुड मॉर्निंग. आज आहे माऊचा बर्थडे, त्याच्यामुळे मी नाश्ता हलका फुलका होतं कारण की संध्याकाळी खूप यम्मी यम्मी जेवायचं होतं आणि मला आज सर्दीसुद्धा झाली होती. मीनवाल हिचं सामान जे होतं ते सगळं घेऊन चाललेली मी, कारण की आज सेलिब्रेशन आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणून फटाफट पहिले स्वतःला रेडी केलं. म्हणजे हा माझा पहिलेचा लुक आहे, नंतरचा लुक वेगळा आहे. इकडे आम्ही आज बनवणार होतो पावभाजी, म्हणून सगळी चॉपिंग कटिंग, त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंडिंग सगळं सुरू होतं. एकसाथ सगळ्या गोष्टी चालू होत्या. हॅपी बर्थडे माऊ. ही स्वतःचीच तयारी स्वतःहून करत बसलेली. त्यानंतर आम्ही पावभाजीसाठी सगळं मॅश करून घेतलं, उकडून मॅश करून. त्याच्यामध्ये पण कुकर कुठले चालतात कुठले नव्हते चालत. सुप्रियाची हाईट कमी असल्या सगळ्यांनी हे सगळं पण सुरू होतं का ती टेबलवर उभी राहून करत होती सगळ्या गोष्टी. त्यानंतर आम्ही मस्तपैकी दुपारचं जेवण खाल्लं. हे खूप तिखट होतं. हे माझं ट्रायपॉड घेऊन गेला होता आणि त्यानंतर मी अराउंड 2 तास झोपले, कारण की मी 3-3:30ला आली आणि सकाळी 6:30 वाजता उठलेली मी. हे सगळं होता करता त्यानंतर ओढणी घेतली, रेडी झाली, लुक चेक झाला. इकडे बर्थडेची डेकोरेशन खूप मस्त केली होती मॅडीने. केकसुद्धा युनिकॉर्नचा होता. एवढं चांगलं डेकोरेशन होतं, मुलांनी खूप मजा केली. आणि त्यानंतर आम्ही ताव मारला पावभाजीवरती. श्रावणी वाढत होती मध्ये, फक्त एक पत्रवलीला वाढलं असेल तिने, बाकी सगळं काम मी पण केलेलं आहे. आम्ही हे सगळं एन्जॉय केलं. आणि मीनवाईल मी घरी जेव्हा आली 10:30 झाले होते. माऊचा बर्थडे खूप छान झाला आणि माऊ ना आमच्या सगळ्यांना एक हॅपीनेस देते. कधी ती राग देते, कधी चिडचिड, म्हणजे सगळं कॉम्बो आहे तिच्याबरोबर आमचा.